असणारे सोनालीताई देशमुख, प्रद्युम्न पाटील, अजय चौधरी, नितेश काळे, रामराव उबाळे, मनोज तिटे, सचिन बोबडे, आशाताई खिलारे, कपिल फारुकी, व्यासपीठावरील या व्यतिरिक्त उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश तुम्ही महाविकास आघाडीला जे दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन। बहुजन समाजाचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि जातीयवादी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवलं पाहिजे, या भूमिकेतनं परवाचं मतदान झालं। 400 पारचा नारा ज्यांनी दिला त्यांना देशाची घटना बदलायची होती आणि म्हणून त्यांनी सपाटून मार खाल्ला। आता सांगतात अहो असं आम्हाला करायचंच नव्हतं, हे काहीतरी चुकीचं नरेटिव्ह सांगतायत। नरेटिव्ह आम्ही नव्हतो बोललो, भारतीय जनता पक्षाच्या भारतातल्या 11 उमेदवारांनी भाषणं केलेली आहेत प्रचारात, हे आम्हाला निवडून द्या, आम्ही दिल्लीला गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलू। म्हणून या देशाला लक्षात आलं की यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे। तसं 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हापासून त्या घटनेला यांचा विरोध आहे आणि त्यांच्या वैचणीला महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघं वैचणीला जाऊन बसले आणि महाराष्ट्रात चांगलं चाललेलं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून वाम मार्गाने सत्ता हासिल केलेलं सरकार महाराष्ट्रात काम करतंय। साधन, संपत्ती, सत्ता सगळं त्यांच्याकडे असताना महाराष्ट्रातल्या जनतेने 48 पैकी 31 ठिकाणी त्यांचा पाडाव केला। लोकसभेच्या पराभवानंतर जे लाडकं नव्हतं ते सगळं आता यांच्या लाडकं व्हायला लागलं। महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या लक्षात आहे हे सगळं चाललंय ते लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं। आज पुण्यात एक किमान 70-80 कोटी रुपये सरकारच्या खिशात खर्च झाले, हजारो महिलांना एकत्रित करण्यात आलं, नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं सरकारी खर्चाने देण्यात आलं। स्वतःची योजना लोक स्वीकारतील की नाही याची भीती असल्यामुळं त्या योजनेचा प्रचार करतच आता ही हिंडायला लागली। सरकार चालवत नाही, ते सरकार चालवण्याकडे यांचं लक्ष नाही। योजना जाहीर ज्या केलेल्या आहेत त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी 300 कोटी खर्च करणार, तरी देखील आत्मविश्वास नाही, म्हणून आता त्या योजना घराघरापर्यंत पोहोचवायला 10,000 रुपये पगारी 3 महिन्यासाठी कामगार मिळणार। तुमच्या घरात जर कोणी योजना सांगायला आला तर त्याचं म्हणणं ऐकायच्या आधी त्याला विचारा तुझा पगार किती मिळतो। महिन्याला 10,000 रुपये देऊन माणसं नेमून प्रचार करायचा, सरकारी खजिन्यातून प्रचार करायचा प्रकार भारतीय लोकशाहीमध्ये आजपर्यंत कधी झाला नाही। याचा अर्थ यांना प्रचारच नाही, याचा अर्थ यांना आत्मविश्वास नाही, याचा अर्थ यांच्या कार्यकर्त्यांना लोक जुमानत नाही आणि म्हणून अधिकची फौज, पगारी फौज प्रचारासाठी लावण्याचं काम आज महाराष्ट्राचं सरकार करतं। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की आमचा पक्ष फुटला, अनेक जण तिकडं कुठेतरी भोपाळला मोदी साहेबांनी 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि 3 दिवसात सगळे गायब झाले।
एक माणूस राहिला नाही, जाऊन तिकडं शपथ घेतली. पण महाराष्ट्रात काही लोक प्रामाणिक एकनिष्ठ पवार साहेबांचे राहिले. मला अभिमान आहे की तुमचा नेता विजय भांबळे हा पवार साहेबांची एकनिष्ठ राहिला. त्यांनी तोंडावर जाऊन सांगितलं या मार्गाने मला येता येणार नाही, मी पवार साहेबांच्या बरोबर राहणार. आणि म्हणून मला त्यांचं पहिल्यांदा आज अभिनंदन केलं पाहिजे की ठाम निर्णय घेऊन पवार साहेबांच्या मागं तुमचा नेता राहिला. जे नेते तिकडे गेले त्यांना लाचार म्हणून तिथल्या सामान्य नागरिकांनी त्यांचा नेतृत्व अवेरलं. पण जे इकडे राहिले ते लहान असो मोठे असो लोकांनी त्यांना सन्मान दिला, सामाजिक प्रतिष्ठा दिली. तिकडे गेलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले आमदार, यांच्याबरोबर गेलेले आमदार का गेले सगळ्यांना माहिती, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगितलं आमच्या अमोल कोल्हेंनी, उद्योग गेले, महागाई वाढली, शेतीमालाला भाव नाही. महाराष्ट्रामधल्या आमच्या आया बहिणींच्यावरच्या अत्याचाराचं प्रमाण मागच्या काही वर्षात प्रचंड वाढलं. महिलांना सुरक्षितता वाटत नाही. या महाराष्ट्रामध्ये शाळा खोल्यांची प्रचंड अशी अडचण निर्माण झालेली आहे. शाळा, प्राथमिक शाळा आता जवळपास यांनी बंद करत आणल्या. खाजगी शाळेत पोरांना घालायला लागतं, तिथं फी भरावी लागते. सरकारी शाळा बंद करण्याचा डाव कुणाचा हा एक प्रश्न आहे. 20च्या आधी जर पटसंख्या आली तर ते बंद करायचं. शाळा बंद केली की तिथल्या खाजगी शाळा जोरात चालणार. या व्यवस्था आता महाराष्ट्रात तयार होत आहेत आणि त्यामुळं आपण थोडंसं केलं पाहिजे की महाराष्ट्रात काय चाललंय. महाराष्ट्रात सरकारच्या प्रत्येक फाईलवर राज्याचे अर्थ सचिव लिहितात, आता नवीन फाईल पाठवू नका, पैसे नाही. महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय खात्यातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. आदिवासी विभागातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. या महाराष्ट्रातले जिल्हा नियोजन मंडळाच्या DPDC मध्ये आणलेले पैसे देखील यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. आता सगळा विकास, जी काही टेंडर काढून कोणी टेंडर भरलं असेल तुमच्यापैकी, तर पैसे जेवढे खात्यावर त्या बजेटमध्ये दाखवलेत ना तेवढे पण आता तुमच्या हातात मिळणार नाही. तर सगळे बंदी करून 1-2 योजनांच्यासाठी पैसे खर्च करणं फक्त 2 महिन्यासाठी हा प्रयत्न काही लोक करत आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातली बेकारी कमी करायची असेल तर मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकार जे काही राज्यात आपला प्रकल्प गेला तर गप्प बसतात, त्यांच्या विरोधी आता आपण आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्रात महागाई हा प्रश्न आहे, बेकारी ही दुसरी मोठी समस्या आहे. सामाजिक विषमता निर्माण करण्याचं जे काम देशात चाललंय, आर्थिक विषमता, ही दुसरी मोठी समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे की माहित नाही, 10 वर्षात 200 लोक भारतातली बिलियनर झाली, बिलियनर. आणि लाल किल्ल्यावरून पंतप्रधान जाहीर करतात की 80 कोटी लोकांना मोफत धान्य आम्ही देणार. याचा अर्थ श्रीमंत आणि गरिबांची दरी यांनी वाढवली या 10 वर्षात. काही लोक श्रीमंत होतात, तर या देशातला कॉन्ट्रॅक्ट विमानतळाचा असो, रेल्वेचा असो, बंदराचा असो, रस्त्याचं असो, टनेलचं असो, ते ठराविक लोकांना देण्याची व्यवस्था भारतात आणि महाराष्ट्रात. आणि दुसऱ्या बाजूने सामान्य लोकांनी फक्त बघत बसायचं. हा प्रकार गेले काही महिने, काही वर्ष यांचं सरकार एकनाथ शिंदेंचं आल्यापासून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध लढायचं. हे लढत असताना जिंतूर लोकसभा मतदारसंघ, जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय भांबळे सारखा नेता आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्याच्या काळात पाठवायचा आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी कामाला सुरुवात करा. आता निवडणुका कधी होतील आम्हाला वाटायचं 20 ऑक्टोबर पर्यंत होतील. लोकसभेच्या निकालाचा एवढा महाराष्ट्र सरकारने धक्का घेतलेला आहे की
नोव्हेंबरमध्ये निवडणुका कशा पुढे ढकलता येतील हा प्रयत्न हे सरकार करते. काल निवडणूक आयोगाने 2च राज्याच्या निवडणुका घ्यायच्या. मोदी लाल किल्ल्यावरून काय म्हणतात, एक भारत देशामध्ये एका दिवशी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. 1 इलेक्शन 1 नेशन 1 इलेक्शन. पण त्यांचाच आयोग जाहीर करतो 2च राज्यांच्या निवडणुका, उरलेल्या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांचा आयोग जाहीर करत नाही. याचा अर्थ सरकारला सोयीच्या तारखेला ह्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि महाराष्ट्रातलं सरकार, मी नेहमी सांगतो, घाबरलेलं सरकार आहे. त्यांना निवडणुका कधी घ्यायच्या हे कळेना झालं. आता म्हणे दिवाळीच्या नंतर घेऊया. आता दिवाळीच्या नंतर घेत असेल तर महाराष्ट्रातली दिवाळी जोरात करतील. इतकी प्रचंड मोठी दिवाळी करतील तुम्ही बघा. आणि महाराष्ट्रातली दिवाळी झाल्यानंतर 15 तारखेला मतदानाला नोव्हेंबरच्या हे सामोरं जातील, 20 तारखेला सामोरं जातील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. लोकसभेत देखील प्रचंड पाऊस पैशाचा पडला. तुम्ही काही चिंता करू नका. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने आपलं मत विकलं नाही. आपलं मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्याच मागे उभा केलं. आणि म्हणून महाराष्ट्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा, स्वाभिमानी मतदारांचा राज्य आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही. आज आपल्या सर्वांना टीव्हीवर बघा, सगळीकडे मोठे मेळावे चालू आहेत. सरकारी स्पॉन्सर्ड मेळावे, सरकारच्या खर्चाने मेळावे. मला कधी कधी तर बघून वाटतं की यांना राज्य करायला वेळ मिळतो की नाही. ते सगळीकडे सभा संमेलन करतच फिरतायत. मग राज्य कोण करतंय आणि राज्यातल्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष कोण देतंय. आणि त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांचं चित्त आता ठिकाणावर राहिलेलं नाही. त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आपण कसे निवडून येऊ यासाठी प्रयत्नाची ते शिकस्त करायला लागले. मी या मतदारसंघात आलो त्यावेळी बरेच जण सांगायला लागले की विजयराव भांबळेंच्या विरोधी सध्या जे आमदार आहेत त्यांच्या घरातलं कोणीतरी IPS अधिकारी आहे. आणि मला तक्रार अशी करण्यात आली की ते IPS अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात आणि जरा प्रेशर करतात आणि प्रभाव निर्माण करतात. छोट्या छोट्या गुन्ह्यात पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करायला लावतात अशी मला माहिती कार्यकर्त्यांनी दिलेली. मी त्यांना विनंती आपल्या मार्फत करेन की तुम्ही तुमची नोकरी करा. घरातले लोक इथं निवडणूक करतील, तुम्ही काही चिंता करू नका. पण तुमचा प्रभाव वापरून इथल्या मतदारांना धमकावण्याचं काम जर कुणी करत असेल तर पुढं भविष्य काळात ते जरा भारी जाईल. कारण सरकार आमचं त्यावेळी परत म्हणू नका की तसं काही झालं नाही. आपलं ॲडव्हान्समध्ये वॉर्निंग देतो. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. ही तुम्ही गोळा केलेली आपली माणसं आहेत. पण आता पुण्यात एक कार्यक्रम झाला, मगाशी सांगितलं तसा, कितीतरी हजारो एसट्या लावून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरकारी कर्मचारी, कलेक्टर, कमिशनर यांना कामाला लावून प्रचंड मोठी सभा घेतली. प्रचंड सरकारी पैशाने आलेल्यांना नाश्ता, जाताना जेवण. अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, राज्य करा. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा दिमाग जरा मर्यादित ठेवा. आमच्या अंगणवाडीच्या सेविकांचे पगार वेळेवर होईना झाले आहेत. आमच्या संजय गांधी निराधार योजनेतल्या गोरगरिबांची मानधन वेळेवर येत नाही, त्यांना मिळणारे पेन्शन वेळेवर येत नाही. आता हळूहळू आर्थिक दृष्ट्या एवढी कोंडी होणार आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची देखील पंचायत होईल. आणि त्यामुळं तुम्ही राज्य करा. अशा स्वरूपाच्या इव्हेंट त्या महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित नाही आहे. अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी करून महाराष्ट्राच्या नजरेत आणखीन तुम्ही पडताय. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत सरकारला विनंती आहे की अजून 3 महिने राहिलेले.
अनेक प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे. ती सोडवण्यासाठी तुम्ही वेळ पुढे मागताय असं मी समजतो. आज पुन्हा एकदा विजय भांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. मागच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मशालीचं काम केलं. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेच्या उमेदवारांचं बंडू जाधवांचं बऱ्यापैकी चांगलं तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. आता विधानसभेला आपल्याच नेत्याची लढाई आहे, विजय भांबळेंची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणखीन एक सांगतो, शरद पवार साहेबांच्याकडे निष्ठावंत नेत्याचं चीज होतं. राजकारणात आपला नेता पुढे न्यायचा असेल तर हा नेता तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. महाराष्ट्राचं सरकार होताना योग्य त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम देखील महाराष्ट्रात होईल. तुम्ही सावधतेने आणि सक्षमतेने काम करा एवढंच या निमित्तानं सांगतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, बूथपर्यंत जाऊन काम करा आणि सक्षमतेने उद्याच्या निवडणुका आपण सगळे लढूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. निवडणुकांपर्यंत आणखीन काही सभा होती, पण शिवस्वराज्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न तुम्हाला मांडून सांगावेत यासाठी आलेल्या यात्रेत तुम्ही भव्य दिव्य स्वागत आमचं केलं. इथे येण्यासाठी वेळ लागण्याचं कारण वाटते ना, जागोजागी हे स्वागत होत होतं. त्या सर्वांचा आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीजेपी